गाजे बाजे गूंजे सपनों री ये किलकारी रे। वन उपवन अभिनंदन करता छाई घटा फनियारी रे। शक्कर भांको झांकी झांको हुई जश्न की ये तैयारी रे। मन हर जाओ धन बरसाओ धन सुखवारो जी रे। आयो रे शुभ दिन आयो रे। झगमग तारे लाई जो जी। झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। खुशियाँ बांटूं दिल में सबके साकर मिसरी भर दो जी। हर घूमर रसिया मीठा मीठा गाओ रे। आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे। केसरियो रंगीलो आयो सूरज सो चमकीलो आयो। केसरियो रंगीलो आयो सूरज सो चमकीलो आयो। दुनिया प्यारो किस्मत वालो आयो रे। दुनिया प्यारो किस्मत वालो आयो रे। मंगल गाओ शुभ दिन आयो। बल बल जा। छोटीशी कानबाई लाडाची माई लाडाची। छोटीशी कानबाई लाडाची माई लाडाची लाडाची। छोटीशी कानबाई लाडाची माई लाडाची। छोटीशी कानबाई लाडाची माई लाडाची। छोटीशी कानबाई लाडाची लाडाची माई लाडाची। छोटीशी कानबाई लाडाची लाडाची माई लाडाची। छोटीशी कानबाई लाडाची माई लाडाची। छोटीशी देवी लाडाची माई लाडाची।
लय भारी माझी सैलाडी तिला नथनी दिसते लय भारी माय लय भारी तिचा रुबाब दिसतो लय भारी माझी सैलाडी छोटीशी कानबाई लाडाची माय लाडाची छोटीशी देवी लाडाची माय लाडाची चितांग दिसतो लय भारी माय लय भारी तिच्या गळ्यात शोभतो लय भारी माझी सैलाडी तिला चितांग दिसतो लय भारी माय लय भारी तिच्या गळ्यात शोभतो लय भारी माझी सैलाडी छोटीशी कानबाई लाडाची माय लाडाची छोटीशी देवी लाडाची माय लाडाची मंडालमाला कृपा करावे शिवशंकरावे शिवशंकरावे नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय पते पार्वते हर हर महादेव कालीन लोटांगण नारायणाय समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्णा ये माई
अंड्याचा तास घडून आणला त्याचं ते जे आहे ते त्याला करणंच आहे. मग ती आई असो की बहीण असो की कोणी बी असो की माया ममता असो त्याला त्याच्याशिवाय आकाराखाली आलो. आंब्याच्या झाडाखाली आपण हा पारंपरिक बऱ्याच वर्षांचा काळखंड निघून चालला. फक्त एवढंच माहिती आहे की कानबाई या सोनाराकडनं आंब्याच्या झाडाखाली आणायची. पण ती कशासाठी येते, काय येते, आंब्याचं तिचं नातं काय आहे हे आजपर्यंत कोणाला माहिती नाही. आहे का माहिती? किती थाट झाले तुमच्या ब्राह्मणकार परिवारात? भरपूर थाट झाले. आंब्याचं आणि तिचं नातं काय, ती आंब्याच्या बनात का बसते आणि आंब्याचंच वस्तू काय लागतात, आंब्याचा चौरंग, आंब्याची ड्युटी, आंब्याचंच सर्व काही तिला, आंब्याचंच लाकडं मोगरा शिजवायला. म्हणजे असं आंब्यामध्ये काय पावर आहे की आंब्याचं तिचं एवढं रक्तासारखं. पण आंब्याची छाया किंवा कुठली बी छाया असेल गम्मागोर ती कधी ममता तोडत नाही. म्हणजे याला असं कारण आहे की ती मऊ मायाची छाया आहे, ही अंतकरणाची बहुरंगी छाया आहे. ते या छायाखाली आंब्याच्या झाडाखाली बसते. आंब्याच्या झाडाखाली बसताना त्या ठिकाणी नातांची फेरी आली. कोणाची आली? नातांची. नाथ म्हणजे कोण? गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ हे दोघं जण वनात ते त्यांच्या गुरुच्या शोधासाठी निघाले होते. कोणाच्या शोधासाठी? गुरुचा शोध. गुरु कोण? मच्छिंद्रनाथ. आता त्या टायमाला मच्छिंद्रनाथ कुठे असतो? तो स्त्री राज्यात असतो. कुठे असतो? स्त्री राज्यात. स्त्री राज्यात तो मच्छिंद्रनाथ असतो. तिथे स्त्री राज्यात तो राज्य करतो. त्याचा देह एक गुफ्यात ठेवतो. कुठे ठेवतो? तो त्याचा देह एक गुफ्यामध्ये ठेवून जातो आणि तो प्राय स्त्री राज्यामध्ये त्याचं फक्त देह जातं. म्हणजे स्वयंची जोत जाते, तो जात नाही. पण तरी गहिनीनाथ तुझे गुरु तिकडे स्त्री राज्यात राज्य करत आहे आणि तू इकडे वनावनात फिरून राहिला आंब्याच्या झाडाखाली. असं काय आहे? आणि त्या टायमाला कान्होश्री म्हणते की तू माझा भाऊ आहे. काय म्हणते आई? तू माझा भाऊ आहे. कुठं भेट झाली भावाची आणि बहिणीची? या आंब्याच्या झाडाखाली. दादा ऐका, सत्य कहाणी आहे. मी तुम्हाला सत्य आधारित पुरावा देतो ही कहाणीला. कारण का आंब्याच्या झाडाखाली ज्या टायमाला गहिनीनाथ त्या गोरक्षनाथाला म्हणतो, अरे म्हणे तू पण तसाच आहे का? तुझा गुरु जसा तसाच चेला म्हणे तू.
ही कानो तुला म्हणते, हिचं नाव काय मला माहिती नाही, पण तुला सुद्धा स्त्रीचाच महिमा आहे, तुला पण बहुमायामध्ये पडला. अरे म्हणे मूर्ख, तिथं माझी बहीण आहे. कोण आहे ती बहीण? हे महत्वाचं आहे. भाऊ भाऊ काय करतात, भाऊ पाठीचा बी असला पण मानलेला भाऊ सगळ्या भावापेक्षा रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं, अशी कानबाई त्याला म्हणायची. अरे म्हणे येडा गैनी, तू ओळखलं नाही का, आमचं रक्तापेक्षा श्रेष्ठ नातं बहीण भावाचं आहे. गोरख माझा भाऊ आहे, मी त्याच्या शोधासाठी बऱ्याच वर्षापासून रानावनात फिरत होती, गोरख गोरख करत होती, पण माझा भाऊ मला एक दिवस भेटला. आणि त्या टायमाला गहिनी नाताने ते कानिप नाता आपलं याला सांगितलं गोरखला, अरे गोरख मग काय करू म्हणे, तोड आंबे. पाटी भरून आंबे तोडतात. किती? पाटी भरून आंबे तोडतात. आंबे कानबाई खाते, रानबाई खाते. गोरख कोण म्हणायचा? गोरख म्हणायचा गहिनी नाताला, तुला अहंकार आहे, तोडलेले आंबे वापस जोड, तोडलेले आंबे वापस जोड, मग म्हणेल तुझा अहंकार थंड होईल. हा म्हणे कसं काय शक्य आहे गुरु, तोडलेले आंबे काही परत झाडाला लावता येतील का? शक्य नाही, शक्य नाही. म्हणजे त्या टायमाला आंब्याच्या झाडाखाली गौराई सुद्धा आंब्याच्याच झाडाखाली. गौराई कोणाचं रूप आहे? कानबाईचं, पार्वतीचं. आई भगवती सुद्धा पार्वतीचंच रूप आहे. आदिमाया शक्ती, शक्ती स्वयंभू. कोणी म्हणतं रेणुका पुराण, रेणुका पुराणात, कोणी म्हणतं राजा चंद्रगिरीच्या वंशातली, समजलं. पण आई तर रेणुकेचा अवतारपासून आता या भक्तांनी सुरू केलेला आहे, नाहीतर रेणुका पुराणात तिचा काही संबंध नाही. पण आमचे सारखे जे आहेत कवडीची माळ घालणारे, त्यांनी काय केलं? शिराची कानबाई केली. मग त्या आदिमाया शक्ती सती का रेणुका, तिचा अवतार हो माय. मग तिथून कानबाईचा अवतार. गाव बरसानं 1106 साली आई कानबाई मातेने अवतार घेतला. किती? 1106. याचा जर इतिहास बघायचा असला तर आजही पुरातन काळातला हा औरंगाबादला हेड ऑफिस आहे पुरातन विभागातलं, त्या ठिकाणी आई भगवतीचं नोंद आहे. त्या टायमाला कानोश्री म्हणून तिला कोणी ओळखत नव्हतं. तिला बालरूप दिलं, बालराणी म्हटलं, कोणी नवदुर्गा म्हटलं, आणि तिसरं कानबाईचं रूप म्हटलं. तिला 3 अवतार दिले, 3 नावं दिले. पहिलं दिलं कानबाई राणीचं, नंतर पहिले तिला नवदुर्गा म्हणून, कारण की कानोश्री हे त्यांना माहिती नव्हतं पुरातन काळावाल्यांना. कानोश्री फक्त खानदेशपुरता मर्यादित आहे, खानदेशपुरताच आराधी दैवत आहे, हे बाहेर नाही. कोणत्या राज्यात आहे का? म्हणून आता आपण आंब्याच्या झाडाखाली कसं गार वाटतंय, आपण नाचून कुठून थकून आलो, सरबत पिऊन राहिलो, आनंद घेतोय, पण आपण आंब्याच्या झाडाखाली गमागोर खेळत बसलो. आता आंब्याला आमंत्रण दिलं, नाडा बांधला, गुलाल दिला. आता आपण आंब्याच्या झाडातून बहीण किंवा भाची जर असती तर उत्तम असतं, काशी घडतं. भाचा असला 100 ब्राह्मणाचं पुण्य एका भातामध्ये असतं, म्हणून भाचा बिजोरा बांधतो आणि भाचाच बिजोरा सोडतो आणि त्याच्या मांडीवर तो बिजोरा आणि कनेर बसलं जातं. कोणी स्वर्ण दान करतं, कोणी गाय दान करतं, म्हणजे कोणी लक्ष्मी दान करतं, ज्याच्या परीने जो तो दान करतं. पण सर्वात श्रेष्ठ म्हणजे जे आहे, आता यांनी तांबा नाही, कोणी नाडा बाकी असेल तर नाडा बांधून घ्यायचा आहे. नाडा कोणाचा बाकी असेल तर नाडा 100% बांधायचं. बंधनमध्ये तुम्ही अटकणार. 1.25 महिन्याचं बंधन या आंब्याच्या झाडाखाली असतं. पहिले चकमक वर दिवा पेटवला जायचा आंब्याच्या झाडाखाली, काडी पेटीने नाही. आता या मृत्यू मानवीमध्ये मी घरूनच दिवा पेटून आणला मिरवासाठी, नाहीतर चकमकने किंवा
कोणी वेळा यात्रा तुझी भरते दुर्गचे लोक दर्शनाला येते साडी तोडी जाहेर केला गुरुवाचा वाजा लाविला ताला पुणे पुणे माता स्वयंभ मूर्ती सकाळ संध्याकाळ करेन आरती नारायणे लक्ष केला गुरुवाचा वाजा लाविला ताला पुणे पुणे माता स्वयंभ मूर्ती सकाळ संध्याकाळ करेन आरती जुक्ती मनाचा एक भिकारी आला अंबे तुझ्या दरबारी रात्रंदिवस तुला पुकारी आले शनिवारे पुणे पुणे माता स्वयंभ मूर्ती सकाळ संध्याकाळ करेन आरती पुणे पुणे माता सोयाला पावली सोन्याची छत्री सोन्याला लावली पुणे पुणे माता स्वयंभ मूर्ती सकाळ संध्याकाळ करेन आरती लाखो लोक दर्शनाला येतील बुद्ध आशीर्वाद देऊन जातील पुणे पुणे माता स्वयंभ मूर्ती सकाळ संध्याकाळ करेन आरती पुणे पुणे माता स्वयंभ मूर्ती सकाळ संध्याकाळ करेन आरतीन अंबे करू तुझ ध्यान दुसरे आरतीन तिने ताल जमीनच मानव तिसरे आरतीन चारे दिशा नमस्कार चवथे आरतीन पाचे प्रकाशल्या ज्योती पाचवे आणि साये शास्त्र देखील गाये ग आणि सप्त सागर भरले पुराण ग सातवी आणि गळे भैरमन ठिकाण वे आठवी आणि नावो लोखंडाने दार वे नववी आणि दाये अवतारल्या गोण्या ग आणि 11 रोकड्या हनुमान वे 11 आणि 12 दिवसाचा महिमा या गाजव 12 आणि 13 राणीच लावे सार वे आणि 14 चौकट भरले पुराण वे 14 आणि 15 तीर्थाचा ठिकाण वे 15 16 सुखदेवाच्या कड्या वे 16 आणि आमचा येथून नमस्कार वे 17 आणि 18 बार वनस्पती वे 18 आणि याचे बनावले कलम वे 19 आणि पुस्तक वाचे नाना बरे वे 20 आणि एक अक्षर मोठ्या वाणी वे 21 साक्षात्कार कृपा करावे शिवशंकरावे शिवशंकरावे नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय मते पार्वती हर हर महादेव राजराजेश्वरी श्री महाशक्ति गणपति माता की जय गणेर बिजोरा की जय कालीन लोटांगन वंदिन चरण टोयान पाइन रूप तुझे आनंद पूजन भावे
एका भाऊबंधांनी फक्त पनीर दुधाचा सुतार बल्लावा नेरीना सुतार बल्लावा नेरीना आईले बोकाले दौडा घोडाव माय बसाले दौडा घोडानी आईले बसाले दौडा घोडाव माय बसाले दौडा घोडा आईले नेसाले लाल साडा आईले नेसाले लाल साडा आईला चोळीवर फुले तोडाव माय चोळीवर फुले तोडानी आईला चोळीवर फुले पिवळा बोल कानबाई माता की जय। हिरकानी जळकतिव माय कनेर कान बाई नीरा हिरकानी जळकतिव माय कनेर कान बाई हीरा सप्तैया पूजतिव माय कनेर कान बाई नीरा सप्तैया पूजतिव माय कनेर कान बाई जागा जने मतिव माय कनेर कान बाई नीरा जागा जने मतिव माय कनेर कान बाई रासैया मोजतिव माय कनेर कान बाई नीरा रासैया मोजतिव माय कनेर कान बाई
विठू